आज आपण पाहणार आहोत डॅन्ड्रफसाठी 5 योगासनं. चला तर मग सुरू करूयात. पहिलं आसन आहे पश्चिमोत्तानासन म्हणजे सीटेड फॉरवर्ड बेंड. प्रथम आपल्याला दंडासनात बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. हनुवटी जमिनीशी पॅरलल ठेवायचे आणि पुढच्या दिशेने वाकून पायाचे अंगठे पकडायचे. सावकाश श्वास सोडत मागच्या दिशेला यायचे. ह्याचे आपल्याला 10 ते 15 राऊंड करायचे आहेत. पुढे जाताना श्वास सोडायचा आहे आणि मागे येताना श्वास घ्यायचा आहे. एक काळजी घ्यायची आहे, जितकं जमेल तितकंच वाकायचं आहे, कमरेला जर्क द्यायचा नाही. डॅन्ड्रफसाठी उपयुक्त दुसरं आसन आहे अर्धचक्रासन. सरळ उभं राहून 2 पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे. सावकाश हात वर न्यायचे आहेत आणि पाठीचा कणा मागच्या दिशेने बेंड करायचा आहे. मागे जाताना श्वास घ्यायचा आहे, पुढे येताना श्वास सोडायचा आहे. ह्याचे आपण 10 ते 15 राऊंड करायचे आहेत. गुडघ्याच्या इथून बेंड न होता कमरेच्या इथून बेंड होण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिसरं आसन आहे डाऊनवर्ड डॉग पोज. हे आपल्याला माहितीच आहे. सूर्यनमस्कार करताना आपण हे करतो. श्वानासन. सरळ उभं राहून पुढच्या दिशेला वाकायचं आहे आणि कंबर बेंड करून व्ही आकारात आपलं शरीर ठेवून आतल्या बाजूला स्ट्रेच करायचं आहे. ह्याने संपूर्ण शरीराला खूप छान स्ट्रेंथ मिळते. मेंदूला खूप छान रक्तपुरवठा होतो. जितकं जमेल तितकं आतल्या बाजूला स्ट्रेच करायचं आहे आणि आपले नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचं आहे. ह्या सगळ्या आसनांचा मुख्य फायदा म्हणजे आपल्या मेंदूला आणि डोक्याकडच्या भागाला खूप छान रक्तपुरवठा होतो आणि सिंपल गोष्ट म्हणजे त्यामुळे डॅन्ड्रफची समस्या कमी होते. संपूर्ण शरीराला मजबूती देण्यासाठी हे आसन सर्वोत्तम आहे. सहजपणे आपल्या शरीराला आतल्या बाजूला ओढायचं आहे. त्यामुळे कमरेलासुद्धा खूप छान ताण फील होतो आणि आपल्या मेंदूलासुद्धा रक्तपुरवठा होतो. याचेसुद्धा आपण 10 ते 15 राऊंड करायचे आहेत. पुढचं आसन आहे सर्वांगासन, माझं फेवरेट आसन. हे आसन स्त्रियांसाठी खूप फायदेशीर आहे. थायरॉईड, मेंदूला रक्तपुरवठा न पोहोचणे, शरीरात रक्ताभिसरण आणि पाठीच्या कण्याचं आरोग्य, ह्या सगळ्या गोष्टींसाठी सर्वांगासन खूप उत्तम आसन आहे. डिलिव्हरीनंतर आपला पाठीचा कणा खूप कमकुवत झालेला असतो. त्याला स्ट्रेंथ देण्याचं काम सर्वांगासन करतं. आफ्टर डिलिव्हरी मी कुठलं आसन जास्त केलं असेल तर ते असेल सर्वांगासन. त्याचा खूप फायदा आपल्या पेल्विस मसललासुद्धा होतो. त्याचं अल्टरनेट म्हणून मी असे पाय खाली घेते आणि पुन्हा तोल सांभाळत वरच्या दिशेने नेते. सर्वांगासनाचे सुद्धा आपल्याला 10 ते 15 राऊंड करायचे आहेत. ते करत असताना श्वास नॉर्मल ठेवायचे आहेत. बॉडीला कुठलाही जर्क न देता रिलॅक्स करायचं, शांत ब्रीथ करायचं आणि इक्वल ब्रीदिंग चालू ठेवायची. आता आपण पाहणार आहोत बालियम योग, म्हणजेच आपल्या हाताची नखं एकमेकांवर घासण्याची प्रक्रिया. आणि काय होतं तर नखांच्या मुळाशी असलेल्या ज्या चेतासंस्था आहेत त्या आपल्या स्कॅल्पशी जोडलेल्या असतात आणि त्यामुळे डॅन्ड्रफ कमी व्हायला मदत होते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. जर डॅन्ड्रफ असेल तर सकाळी 15 मिनिटं वेळ काढून तुम्ही ही 5 योगासनं नक्की ट्राय करा. एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टीचं सोल्युशन हे योगामध्ये आहे. फक्त केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. सो योगा करा आणि फिट राहा. फिट विथ हर्षालीसोबत.